हॅलो फ्रेंड्स, माझ्या ब्लॉगमध्ये परत एकदा मी तुमचं स्वागत करते। तर सकाळ झालेली आहे आणि मी देवपूजा करून घेतलेली आहे आणि आता आपलं रोजचं रुटीन आहे। तर इकडे सकाळचा चहा झाल्यानंतर लगेच मी चपात्या करायला घेतलेल्या आहे। तर आज आपण चपात्या झाल्यानंतर पनीरची भाजी बघणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप कमी साहित्यांमध्ये पनीरची भाजी एकदम हॉटेलसारखी बनते। तर अशी पद्धत नक्की ट्राय करा, खूप छान लागते। तर आता आपल्या चपात्या झाल्यानंतर आपण लगेच 2 भाकरी करून घेणार आहोत। तर आता आपल्या चपात्या आणि भाकरी झालेल्या आहे। नंतर आपण थोडेसे भांडे होते ते पटकन घासून घेतलेले आहे। किचन कट्टा साफ करून घेतलेला आहे। जर आपण लगेच किचन कट्टा आणि भांडे वगैरे जेवढे असतील तेवढे घासून घेतले तर जास्त पसारा होत नाही, म्हणून मी लगेच ते भांडे घासून घेतले आणि पनीरची भाजी करायला घेतलेली आहे। तर पहिले मी पनीर तेलात फ्राय करून घेतलेले होते। तर मी इकडे अर्धा कप दूध घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पनीर टिक्का मसाला मिक्स केलेला आहे आणि इकडे मिक्सरमध्ये 2 टमाटरची प्युरी करून घेतलेली आहे आणि 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे। त्याची मस्तपैकी फोडणी दिलेली आहे। तर तेलामध्ये चांगलं टमाट्याची पेस्ट आणि हिरव्या मिरच्या परतवून घ्यायच्या आहे। नंतर ते चांगलं परतवल्यानंतर आपण जे दुधामध्ये पनीर टिक्का मसाला मिक्स केला होता ते आपण त्याच्यात मिक्स करणार आहोत आणि इकडे आपण पनीर फ्राय केलेले होते ते आपण आता त्या रश्यात सोडणार आहोत। तर अशी आपली पनीर टिक्का तयार होते। अशी नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते। आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा फ्रेंड्स। बाय।